भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हातकणंगले तालुक्यातील माणगाव नगरीत भीम सैनिकांनी मोठी गर्दी केली होती। सोमवारी रात्री 12 वाजता माणगाव बौद्ध समाजाचे अध्यक्ष अमोल कांबळे यांच्या हस्ते भीम ज्योत प्रज्वलित करण्यात आली। याच माणगावमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक परिषद झाली होती। 1920 साली माणगावमध्ये झालेल्या परिषदेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला आणखी बळ मिळालंय। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या समतेच्या त्या परिषदेमुळे माणगावला ऐतिहासिक महत्त्व आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 650 गावातील हजारो भीमसैनिक भीमज्योत नेण्यासाठी माणगावमध्ये उपस्थित होते। पोलिसांनी केलेलं योग्य वाहतूक व्यवस्थापन आणि कडेकोट बंदोबस्तामुळे माणगावमधील आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडला। भीमज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं। समता सैनिक दलानं महापुरुषांना मानवंदना दिली, तर प्राध्यापक धनपाल गवळी यांनी संविधान प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन केलं। किसन गवळी यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील पठण केलं। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रथम भीमज्योत प्रज्वलित करून भीमसैनिकांच्या हाती देण्यात आली। यावेळी आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिंचेकर, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, अतिश शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, अब्राहम आवळे, झाकीर भालदार, पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, जयंती कमिटी सदस्य आणि भीम अनुयायी उपस्थित होते।